क्वेश्चन नंबर 13 जून 17 हा ना आपला लास्ट क्वेश्चन आहे ॲबनॉर्मल गेन ॲबनॉर्मल लॉसचा त्या टाईपमधला हा एक लास्टचा क्वेश्चन आपण घेतो जस्ट एक्झामला येऊन गेलेला आहे जून 2017ला. ठीक आहे बघा, अ कंपनी प्रोड्यूस अ प्रोडक्ट एम, म्हणजे आपली कंपनी ना एक प्रोडक्ट प्रोड्यूस करते आणि त्याचं नाव आहे प्रोडक्ट एम बाय 3 डिस्टिंक्ट प्रोसेस बिफोर इट इज रेडी फॉर सेल. म्हणजे 3 प्रोसेस मधून जाणार आहेत. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो वर्क आउट लाईन द selling price of the product if the management decision is to earn a profit of 20% over its per cost. ठीक आहे. Prepare the process account for each process. Input of raw material at the rate rupees 40 per kg 10,000. Normal loss of input 5%, 5%, 5%. Deliver to next process. Write down output. Total direct labor cost. Variable overhead percentage of direct labor, fixed overhead percentage of direct labor, and finished stock held back. Underline this. Finished stock held back म्हणजे काय माहिती आहे का? held back म्हणजे काय, आपण आपल्याकडे ठेवून घेतलं आहे. आता हे आतापर्यंत कोणत्याही प्रॉब्लेममध्ये नव्हतं, हे या प्रॉब्लेममध्ये म्हणजे काय झालं की ज्या प्रोसेसचं आउटपुट असेल ना तर ती प्रोसेस काय करते, तो स्टॉक तिथे स्वतःकडे तिथे ठेवून घेते, बस, बाकी दुसरं काही नाही. ओके, 7 मार्क्स साठी क्वेश्चन विचारलेलं होतं. लेट्स स्टार्ट. फर्स्ट इनपुट. आपण किती इनपुट केले ते? इनपुट 10,000 kg, rupees 40 per kg, 4 lakhs. Then normal loss 5% of input, 10,000च्या 5% by normal loss 5%, 10,000च्या 5% 500. स्क्रॅप व्हॅल्यू दिली नाही, ह्या प्रॉब्लेम मध्ये त्यांनी आपल्याला स्क्रॅप व्हॅल्यू दिलेली नाहीये. सो काय करणार आपण? डॅश. डिलिव्हर टू नेक्स्ट प्रोसेस म्हणजे आउटपुट. सो बाय आउटपुट 9,000. अमाऊंट आपण नंतर लिहूया. टोटल डायरेक्ट लेबर कॉस्ट 15,000. व्हेरिएबल ओव्हरहेड 150%. 150% कशाच्या? लेबर कॉस्टच्या. लेबर कॉस्ट 15,000 आहे, मग 15,000च्या 150% काढायचे, 22,500. फिक्स ओव्हरहेड पर्सेंटेज ऑफ डायरेक्ट लेबर 250%, 250%. फिक्स ओव्हरहेड 15,000चे 250%, 37,500. फिनिश स्टॉक हेल्ड बॅक बाय फिनिश स्टॉक हेल्ड बॅक किती युनिट? 400. दॅट्स इट. प्रॉब्लेम इज ओव्हर. Now go first you close the, yes, exactly, unit column. So 10,000 minus 9,000 minus 500 minus 400, 9,900 will 100. This is called as by abnormal loss. And now we want the amount of abnormal loss. आपल्याला abnormal loss ची अमाउंट पाहिजे. मग abnormal loss ची अमाउंट कशी काढणार? कॉस्ट पर युनिट. डेबिट अमाउंट मायनस क्रेडिट अमाउंट. डेबिटची टोटल करायची 4 लाख, 4 लाख 15 हे 3 2 5 आणि 1 6 6 7 4,75,000. डेबिट का अमाउंट माइनस क्रेडिट पे कुछ नहीं है, जीरो है. 10,000 माइनस 500 म्हणजे 4,75,000 डिवाइड बाय 9,500. दिस इज युअर कॉस्ट पर युनिट. 4 लाख 75,000 divided by 9,500, your answer is 50. म्हणजे कॉस्ट पर युनिट किती? 50. सो abnormal loss 100 into 50, 5,000. 400 into 50, 20,000. 9,000 into 50, 4,50,000.
झालं टोटल 4,75,000. किंवा काय करायचं 4,75,000 मधून हे 25 वजा करा 4,50,000 क्रॉस कॅरी 4,50,000 डिवाइड बाय 9,000 कॉस्ट पर युनिट 50. प्रोसेस 1 कळला ए कळलं. आता प्रोसेस बी एकदम सिंपल जे सेम लाईक एज प्रोसेस ए सारखं. प्रोसेस बी पहिला आपण काय करणार इनपुट लिहिणार टू इनपुट 9,450 unit and rupees 2. नॉर्मल लॉस 5% है 450. लेबरची कॉस्ट 15,750. व्हेरिएबल ओवरहेड 18,000. फिक्स ओवरहेड 18,900. फिक्स ओवरहेड 28,350. then by output 8,000. held back 400. Now close. First 8,000, 8,400, 844. So debit is higher. 9,000 मधून 8,000 गेला 1,000, 1,000 मधून 400 गेले 600, 600 मधून 150 गेले 450 गेले 150 by abnormal loss. स्क्रॅप व्हॅल्यू द्यायचं. आता आपल्याला abnormal loss ची आहे ना कॉस्ट पाहिजे. कसं काढणार कॉस्ट पर युनिट डेबिट अमाउंट मायनस क्रेडिट अमाउंट. डेबिटची टोटल करायची. सो डेबिटची टोटल येते 450 28 5,13,000. क्रेडिटला 0 9,000 minus 450. So 5,13,000 divided by 8,550. 5,13,000 divided by 8,550. 60 rupees. म्हणजे at the end of the second process the cost of per unit is ₹60. मग आता मला abnormal loss ची अमाउंट पाहिजे. what is the unit of abnormal loss 150. एका युनिटची किंमत आहे 60 रुपये. then 150 into 60 15,90 9,000. हेल्थ स्टॉकची व्हॅल्यू काढायची. एक युनिट 600 आहे 400 into 6 624 24,000. now close 5,13,000 5,13,000 minus 90 and 24 5,13,000 है ना. ये 9,000 है 24 24 90 नहीं 24 24 और 9 33 33 के लिए 0 0 0 3 minus 3 0 11 3 गेले 8 1 4 4 ला 90 4 ला गेले डिवाइड बाय 8,000 करून बघायचं. कॉस्ट पर युनिट किती येते 860 एक्झॅक्टली आपला प्रॉब्लेम बरोबर चाललाय. त्यानंतर थर्ड प्रोसेस 3 2 इनपुट. Process 2, process B's output become the process input of process C. So to input 8,000 4,80,000. Normal loss. What is the normal loss? 5%. So 8,000 or 5%, 400. स्क्रैप वैल्यू कुछ भी यहाँ का क्या है बराबर है. नाउ
डायरेक्ट लेबर 13,000. Variable overhead 13,000. Fixed overhead 26,000. बस फिनिश क्लोज. आउटपुट दिलेलं नाही, सो जेवढा आउटपुट येणार ते तुमचं फिनिश गुड्स. बाय फिनिश नाउ. टोटल 26, 13, 13, 26, 26, 52, 8, 5, 13, 8 लाख 32, 5 लाख 32, 5 लाख 32. So 5 lakh 32 divided by 7,600 is our output. So cost per unit 70. म्हणजे आपली कॉस्ट पर युनिट किती आहे बोलो 70. आता त्यांनी काय विचारलंय प्रॉब्लेम मध्ये, म्हणजे आपला एक युनिट बनवायला आपल्याला 70 रुपये लागले. म्हणजे प्रोसेस 1 पर्यंत 50, 2 पर्यंत 60, नंतर 3 पर्यंत 70. म्हणजे ॲट द एंड ऑफ द थर्ड प्रोसेस आपला एक युनिट बनवायला आपल्याला 70 रुपये खर्च आला. म्हणजे द कॉस्ट ऑफ द 1 युनिट इज 70. मग आता त्यांनी काय विचारलंय, सेलिंग प्राइस विचारली आहे. प्रॉब्लेम मध्ये बघा त्यांनी काय सांगितलं, प्रॉब्लेम मध्ये बघा त्यांनी सेलिंग प्राइस विचारली आहे बेटा. The management decide to earn a profit 20% over it per cost. Present a process account for each process. एकदम सिंपल आहे. त्यांनी काय विचारलं, प्रॉफिट 20% ऑन वर कॉस्ट. म्हणजे 20% ऑन वर कॉस्ट म्हणजे 1/5 ऑन कॉस्ट. 1/5 ऑन कॉस्ट म्हणजे डायरेक्ट 20% याचे घेतले तरी चालेल ना. कॉस्ट प्लस प्रॉफिट इज इक्वल टू सेम. कॉस्ट किती 70, 20% प्रॉफिट 14. दिस इज अवर आन्सर. आणि ॲबनॉर्मल लॉस आणि ॲबनॉर्मल गेनचे प्रॉब्लेम इथे आपण संपवतोय. डाऊट ओके.